आकाश दादा नमस्कार. नमस्कार. बघा आकाश दादा, सेमी 1 मध्ये चांगली लढत झाली. अगोदरच्या बाईट मध्ये पण कुठेतरी तुमचा विश्वास दिसतच होता की शंभू आज कुठं ना कुठेतरी चांगलं काम करेल. आज भावाभावामध्ये लढत झाली. बघा दोन्ही नंदी सारखेच दिसतात. मथुर असू द्या, शंभू असू द्या, एकाच होत्यात पळालेले नंदी. आज भावाभावामध्ये लढत झाली. सांगा ना थोडक्यात. खरोखर एक लढतीचं दुःखच आहे की भावाभावामध्ये लढत झाली, पण ठीक आहे. लहान भाऊ जिंकलेला आहे, त्यांना शुभेच्छा सुद्धा असतील मथुरच्याकडून त्याला. आणि खरोखर असा आनंद झालेला आहे की आमच्या दोघांमधला कोण जिंकायला पाहिजे होता, तर लहान भाऊ जिंकलेला, तर त्यांना आनंद झालेला आहे. आकाश दादा, काय सांगाल? कारण का बघा एक चांगला पायरा घडवून आणला आणि कुठून ना कुठेतरी गाडीला स्पीड पण तेवढाच होता. जेव्हा कुणाला वर आता गट झाल्याच्या नंतर खालती बसलेले आराम करत होते, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की गाडी 100% गुलाला आणि ठेवायचा 100% प्रयत्न असेल. आणि जी गती लागली गाडीला ती वेगळीच गती होती आणि आज गुलाल आकाश शेट घेऊनच जाणार. कसं आहे ना सूरज, आपण नेहमी 3 फेऱ्याचं मैदान बघत असतो की माणसांचा अंदाज खूप मोठा आहे की तुमचं माइंड किती आहे बैलगाडी क्षेत्रात, हे तुम्हाला माहित पडलं पाहिजे. तुमच्या गटाला किती तुम्हाला स्पीड लागतंय गाडीला, मग सेमीला किती लागेल, मग फायनलला किती. कारण का मी ज्या टायमाला गटाला गाडी बघितली, मी मुलांना सांगितलं आज आपण फायनलला आहेत 100%. खूप छान असा स्पीड लागला आणि शंभू आज खूप छान, म्हणजे खूप. आणि सर्वप्रथम एक त्यांनी माझी आज इज्जत ठेवली. आज मुंबईला त्यांनी जो गुलाल प्राप्त केला, खरोखर त्याचे मनापासून धन्यवाद. कारण का त्यांनी जर आज मला जर सेमीलाच आपण मार खाल्ला असतो, तर परत शंभू त्याच लोकांनी त्याला नावं ठेवली असती बघा की शंभू कुठेतरी पळत नाही. बरोबर. पण त्यांनी उत्तरं दिली. तेच बोलत होतं. आता बघा बरेच जण पहिल्याला पण नाकारत होते की नको, शंभू पळत नाही, शंभू पळत नाही. आज मला तरी वाटतं स्पीड दिसलं असणार ना. आज जे 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 बोलणार आहेत ना, त्यांची तोंड बंद केली शंभूनी की शंभू काय आहे. आणि शंभूने हेही सांगितलं की माझ्या मालकाला पण कमी नका लेखू आणि मला पण कमी नका लेखू. 100% आज बघायला गेलं तर दादा मी आवर्जून या गोष्टी काय बोलते सूरज, माझ्या ह्याच्या पहिलेचे बाईट तू बघ, सर्व आपले युट्यूबर्स असतील ना, त्यांच्या सर्वांच्या बाईट बघ, त्याच्यावर दिलेले माझी प्रामुख्याने भाषा खूप प्रामाणिक असते. पण ज्या टायमाला एखाद्या मालकावर, ज्या टायमाला त्या बैलाबद्दल काही गोष्टी असतील, त्या बैलाबद्दल कोणतरी वाईट बोलत असेल, त्याला कोणीतरी ट्रोल करत असेल, त्याला कोणीतरी बैल नसेल, त्या टायमाला आपल्याला बोलणं खूप गरजेचं आहे. समजलं? बरोबर. आपण सारखे गपचूप बसत राहणार आणि सारखं आपण ऐकत राहणार, तर लोक आपल्याला शांतच बसवणार. तुम्ही आवाज उठवला पाहिजे, तुम्ही बोलले पाहिजेत, तर लोकांना समजेल की ही पण व्यक्ती ही पण व्यक्ती काय आहे. कारण का बैलच उत्तर देणार असतो, मी उत्तर नाही देणार. मी नाही धावणार, माझा नंदीच धावणार आहे, यांना उत्तर नंदीच देणार आहे. बरोबर. दादा आज पण एक सेमी मध्ये चांगली लढत झाली, भावाभावामध्ये झाली. जेव्हा सेमी पुकारला तेव्हा मनामध्ये काय चालू होतं? कारण का ही लढत नव्हती व्हायला पाहिजे होती. आईची शपथ घेतो, माझा एकच मुद्दा होता की मथुर आणि शंभू एकत्र गटाला नको लागू, आम्ही दोघं भाऊ गुलालच पाहिजेत. माझा हा हेतू होता. कारण का राहुल शेठ नव्हता, नाहीये. कारण माझा परवा दिवशी मिलिंद शेठ आणि मी असताना कॉल झालेला आहे, राहुल शेठ नाहीये, पण मी इथं आहे भाऊ म्हणून, तर आमचे दोन्ही नंदी गुलाल राहिले पाहिजे होते. बरोबर. आणि कुठेतरी भुंगाज बद्दल पण दुःख वाटतं खूप नक्कीच या दोघांची. म्हणजे बघा, राहुल दादाची जागा भरण्यासाठी तुम्ही आहात, मिलिंद शेठची जागा भरण्यासाठी आज तुम्ही आहात आणि शंभू तर आपला आहेच. काय बोलाल? दोन्ही भावांची जागा शंभू भरून काढेल. कारण का दोन्ही भाऊ इथं जरी नसतील, कारण का आमचा मथुर सुद्धा सेमीला हरला, आमचा भुंगा सर्वात मोठा त्याचा अपघात झाला. आणि ठीक आहे, आज नियतीची, आज म्हणजे बघा निसर्गाची गोष्ट आहे, ती काय थांबू शकत नाही. ठीक आहे, आज आमच्या बैला जर लागला असेल भुंगाला, म्हणजे जरी गटाला काही विषय झाला असेल, जुकाड तुटल्यामुळे, नाही तर भुंगा आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण येणाऱ्या काळात भुंगाच आहे आणि तो त्याच्या चांगल्या त्याच जोशाने आणि त्याच ताकदीने पळेल. मला एवढंच त्याच्याकडून अपेक्षा. दादा आता मगाशी आपण जल्लोषी एक व्हिडिओ टाकितली, किती सारे मथुर प्रेमींनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. कारण का बघा दोन्ही नंदीना सेम दिसतात, मथुरची आणि याची शक्कल जवळजवळ ठेवलं ना भाऊच दिसतील. मथुरचे जे फॅन्स आहेत ना, तेच शंभूचे पण फॅन्स आहेत 100%. त्यांना काय आहे की राहुल पाटील, आकाश राऊत भाऊ आहे, त्याचा शंभू आणि मथुर भाऊ आहे, तर आम्ही दोघांचे फॅन आहेत. कारण शंभूचे पण तेच मथुर फॅन आहेत आणि शंभूचे फॅन पण मथुर फॅन, म्हणजे आमच्या इक्वल आहे, काही विषय नाही. कारण का दोघांचे तेच फॅन आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती लहान भाऊ जिंकलेला आहे, त्याला शुभेच्छा द्यावा, त्याला अजून पुढे न्यावा. बरोबर आहे. दादा काय सांगाल? कारण का आज मथुर पण सगळ्यांचं कालीज आहे. गेले तर आपल्या टीमचं देखील म्हणजे आवडता नंदी एक शंभू झाला, मथुर झाला, सगळे एकच म्हणजे मनात राहणारे दोन्ही नंदी. पिक्चर मधल्या कसं सलमान खान हिरो आहे, तसं बैलगाडी क्षेत्रातला मथुर हिरो आहे. आणि त्याची जागा कोण नाही घेऊ शकत. कारण का त्याचे एवढे फॅन फॉलोअर्स असतील, एवढे त्याचे चाहते आहेत. अहो मथुरसाठी खूप लोक आहेत हो प्रेम करणारे. त्या टायमाला बघा ना, आता एखादा माणूस ज्या टायमाला कुठे गेला बाहेर,
तुम्ही जर एखादा बाहेर फिरायला गेले आणि तुम्ही जर बैलगाडी क्षेत्राचा विषय काढला तर त्या ज्या माणसाने मथुरचं नाव घेतलं तर तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. अशी माझ्यासोबत गोष्ट झालेली आहे. दादा मथुरला ओळखता, अरे माझ्या मित्राचा बैल आहे, आपण आपुलकीने सांगायला पाहिजे माझ्या मित्राचा बैल आहे, माझ्या मित्राचा तो नंदी आहे, आम्ही दोघं भाऊ आहेत असं सांगायला पाहिजे. तुम्ही असं बोलायला पाहिजे मी नाही ओळखत, मी नाही म्हणजे हे करत, असं कधीच करायचं नाही. आपला मुंबईचा नंदी आहे मथुर, याचा आपल्याला अभिमान पाहिजे. बघा मित्रांनो, नंदी आपला असला काय किंवा आपल्या मित्राचा असला काय, ही अभिमान पाहिजे. दादा आता एवढे झटले आणि फायनली तो गुलाल भेटतोय, आजचा आनंद पण काय वेगळाच असणार तुमचा. कारण का बघा तुम्ही ना या पैऱ्यासाठी खूप झटलेले आहेत. मला तरी वाटतं बऱ्याचशा जणांना विचारलं असेल किंवा एवढं चांगला नंदी पलते तरी पण तुम्हाला असं वाटलं असेल की आता वायदी देऊ का काय करू. हे वायदीचा विषय तर तुला मी सांगतो, काही हे नालायक आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये जे वायदी घेणार आहेत. आता यांना घाण शब्द बोलायला पाहिजे, पण आपल्या आई बहिणी वगैरे युट्यूब बघत असतात, घाण बोललं नाही पाहिजे. पण या नालायक लोकांमुळे बैलगाडी क्षेत्राला डाग आहे. यो मुक्का नंदी यो एखाद्याच्या कमी म्हणजे देऊ दे बैल गरीबा, बघा एखाद्याला जो मोठा शेट आहे गरीबाला देत नाही, ते मोठ्या शेटला बैल देतात. जो पैसे देईल त्याचा नंदी एकदम 10 नंबरचा आहे, त्यांचा 1 नंबरचा आहे, पण त्या पैशाच्या आमिजानी तो नंदी त्याला देतात. त्यांचा नंदी 1 नंबर आहे, पण गरीबाचा पण नंबर एक नंबरला आहे, पण गरीबाला देणार नाही, पैसेवाल्याला ही लोक नंदी देणार. म्हणजे आणि माझ्याकडे पैसे मागितले होते, हर्षद दळवीकडे पैसे मागितले माझ्या मित्राकडे, माझ्याकडे मागितले, त्यांना उत्तर दिलं असता का आमचा नंदी काय पळत नाही का, आमचा नंदी काय चालत येतो का तुम्ही एवढे पैसे मागायला. बैल आमची सुद्धा नंदी पळतात म्हणून आम्ही बैल मागतो, नाही तर आम्ही काय मागणारी माणसं नाही. मी कितीचा पण लाखाचा बैल घेऊ शकतो, पण माझं मत काय आहे की एखादा नंदी आपल्या ओळखीचा आहे, तो जर घेऊन जर आपण पळवला तर काय भाग आहे. कारण का आता सध्याला नंदी सुद्धा नाहीयेत कुठलेही विकत घ्यायला. कारण का बघा बैलाला आपल्याला माहिती हा नंदी आपल्याने आपल्याला देऊ शकतात, आणि त्यांनी जर ज्या आम्हाला पाठ फिरवतील. अतिशय नालायक लोक आहेत. या नालायक लोकांना माझं एकच सांगणे की तुम्ही गरीबाला बैल देत जावा, एखाद्या गरीबाला पुढे आणत जावा, शेत माणसाला बैल देऊ नका. बघा कुठून कुठेतरी म्हणजे खंत वाटते की तुमच्या बाबतीत पण ह्या गोष्टी होत्यात. आता मला माहित नव्हतं, नाही तर हा विषय घेतला नसता. बघा एक तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती तरी नंदी एवढा पलतोय, एवढे चांगले चांगले, आणि घाटावर 3 फेऱ्यामध्ये पण त्याचा दबदबा आहे. मुंबई बिंजोडला पण चांगला पलतोय, बाईकचा मानकरी ठरतोय, तरी पण कुठून कुठेतरी तुम्हाला म्हणजे अशा गोष्टी. माझं मत एकच आहे सूरज, काय माहिती आहे का, काही लोक बैलावर पण जळतात, माणसावर पण जळतात, काही गोष्टी आहेत. ठीक आहे, बघा मुक्का जनावर पळतो तर त्याला बैल द्या. माझं तर एकच आहे ना, त्यात तुमचा नंदी जेवढा पळतो तेवढा समोरचा सुद्धा पळतो, मला नका देऊ. ठीक आहे, तुमची नीतिमत्ता मला नसेल देण्याची, पण समोरच्याला पण द्या. जे पण तुमच्याकडे मागतात ना, त्यांचा नंदी तुमच्यापेक्षा जास्त पळत असतो. माझं एकच सांगणं आहे, तर त्यांना नंदी देत जावा. पैशाची गोष्ट आज आहे आणि पैसा उद्या नाहीये, पण ह्या गोष्टी कुठेतरी करतात ना, या थांबल्या गेल्या पाहिजेत. आणि माझा काय विषय नाही सूरज, मी आज कुठलाही बैल आणू शकतो आणि मला या महाराष्ट्रामध्ये कोणी नंदी देऊ शकतो, कारण का माझा तेवढा स्वभाव चांगला आहे. बरोबर. म्हणून आज मी MP मधून जो बैल आणू शकतो, तर मी कुठेही काही करू शकतो. 100%. मागच्या वेळी प्रवीण काकांनी सांगितलं मी नेपाळवरून बैल आणील जर ज्या दिवशी कमी पडेल, कारण का माझ्या वडिलांच्या नावासाठी आम्ही हा शौक ठेवलेला आहे. बरोबर. बघ आज राजकारण असेल, बिझनेस असेल, आज सगळ्या गोष्टी आम्ही वेळात वेळ काढून ह्याच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये वेळ देतो. आज तुला खरं सांगतो, मी बऱ्याचशा शर्यती माझ्या कमी झालेल्या आहेत. मला असं खूप अशी मनामध्ये कमकवतात, अरे यार शर्यतीला जायला पाहिजे, पण काही कामाच्या लोडमुळे मी शर्यतीला येऊ शकत नाही. बरोबर. राजकारण असेल, कामाचे धंदे असतील, पण सर्व मुलं असतील, माझी भावंडं असतील, आमची सर्व मित्रमंडळी असेल, चांगल्या प्रकारे माझा आपला शौक जपतात, म्हणून मला कुठेतरी कधी यायला जमत नाही. पण माझं मत एक आहे, ज्या दिवशी आपल्याला कोण छेडेल त्या दिवशी आपण जे करायचं ते करणार 1000%. दादा जाता तर शेवटचा प्रश्न, बघा बरीचशी अशी तुमची मित्रमंडळी आहे, मागे पण बरीचशी बघू शकता, यांची मेहनत आहे, यांच्याबद्दल काय सांगाल. कारण का कुठून कुठे त्यांची मुलंच हा नाद टिकलेला आहे आणि त्यांचा आनंद पण आहे. आजच्या मैदानाकडे बघ, त्यांची पण अशी अपेक्षा लागलेली आहे का नक्की थार येतंय किंवा काय येतंय, म्हणजे एक्साइटमेंट आहे सगळ्यांना. सर्वात पहिले माझा भाऊ आहे, कालीशेठचा मुलगा संदीप राऊत, याची अफाट मेहनत आहे, आणि जी बारीक बारीक आहेत ना, यांचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि हा एक यांचं सर्वांचं योगदान आहे. मी तर कासरा सुद्धा पण बैलाचा पकडत नाही, पण यांचे सर्वांचं योगदान आहे. ही बैलाची जी शरीर एसटी असेल ही यांच्यामुळे, साताऱ्यामध्ये असेल आमच्या हर्षल पोळमुळे, त्याची सर्व मित्रमंडळी ती सुद्धा आली त्यांच्यामुळे. आणि हे शंभर प्रेम आहे. आणि काय आहे बघा, एखाद्या बैलावर जर कष्ट तुम्ही केले ते वाया जाणार नाही. त्याची मेहनत ती वाया नाही जाणार, कारण नंदीत तसं आहे. पण काही गोष्टी आहेत,
जाऊ दे, आता आपण आनंदाचा क्षण आहे, त्या नालायक लोकांची बरोबर, नावं बरोबर. नाही घ्यायची, 100%. पण ठीक आहे. दादा जाता जाता एवढंच रायबा बद्दल काय सांगाल? कारण का बघा आपण बाईट घेतली मागच्या बाईट मध्ये पण बोललो आणि आवर्जून बोलावला पाहिजे कारण का चांगला जोड म्हणजे बघा एका झोत्यात पळालेत आणि टॉप स्पीड लागला. दोन्ही नंदी एक मापाची आणि टॉप स्पीड मध्ये गाडी आज पळाली. रायबा खूप चांगला स्पीड आहे. बिंजोड क्षेत्रामध्ये रायबारचा खूप असं नाव आहे, कारण का रायबा बघतील तुम्ही, एखाद्या गाडीला जर गाडी ओव्हरटेक झाली तर तो गाडी ओव्हरटेक करणारा भाष्य आहे. बरोबर. आणि आमचे दोघांचे संबंध जुळल्याने त्याच्यामुळे या बैलांचे पण संबंध जुळले, त्याच्यामुळे खरोखर आज चांगली गाडी पाहिली. नियती साफ तर सगळ्या गोष्टी होतील. नियती का खेळ आहे, बाकी काही नाही. तुमची नियत साफ असेल ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार. तुम्ही जर एखाद्या आकडून राहणार, काही गोष्टी नाही, त्यांचा नंदी पतो नाही द्यायचा, हे गोष्टी तसं नाही केलं पाहिजे. मी एका शब्दावर दिला, आज एका शब्दावर दिला म्हणून ते गुलाल झाला, बरोबर. नाही तर नसतो ना. काही गोष्टी नाही आहेत. आज बरोबर. एक एक नंबरची बैल आहेत, सगळ्या मैदानात येऊन गेले. काही जण गटाला हारले, काही जण सेमीला हारले, पण काय ठीक आहे, बैलगाडी क्षेत्र आहे, हार जीत होत राहते, काही विषय नाही. मी तुला सूरज सांगतो, बऱ्याचशा शर्यतीमध्ये मी माझा पराभव झालेला आहे, पण मी कधी खचून नाही गेलो. 100%. खानदानी शौक आहे माझा, माझ्या पंजाबापासून शर्यती आहेत, मला त्या गोष्टी माहिती आहेत, कसं काय हँडल करायचं, काय करायचं. मी शर्यती हारल्यानंतर कधी खचून नाही गेलो. बरोबर. शर्यती हारल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मैदानात आहे. हारल्यानंतर 15 दिवस शर्यतीला जायचं नाही, कुठेतरी थांबायचं, ते माझ्या रक्तात नाहीये. हारलो त्याच ताकदीने उठेल, आणि त्याच दोषाने जे प्रेक्षक जे माझ्यावर प्रेम करणार आहेत, त्यांची जी माझ्याकडे अपेक्षा आहे तीच पुरी करेन. 100%. चला दादा, आजच्या गुलालासाठी शुभेच्छा. अपेक्षा करतो की थार आपल्याकडेच यावी. नक्कीच महादेवाचा नंदी आहे, नंदीनं शुभेच्छा असतील, जो पळणार त्याचा नक्कीच क्रमांक होईल, पण अपेक्षा आम्हाला लागलेली आहे. धन्यवाद दादा. तुमचं प्रेमच आहे सगळं माझ्यावर आणि आपल्या शंभूवर. दीपू पण खूप माझा एकदम जवळीक आहे, आणि तू असशील, आपले जेवढे सर्व युट्यूबर्स आहेत खूप माझ्यावर प्रेम करतात. त्यांना माहिती आहे दादा खोटा नाहीये, म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता. बरोबर. दादाचा खोटा असता तर दादावर प्रेम नसतं केला, दादाची वाईट पण नसते घ्यायला आले. 100%. तर त्याच्यासाठी शंभूवर पण तुमचा प्रेम आहे. आज आपलं आज 100% काय ना काय होईल. धन्यवाद. धन्यवाद.